श्री चामुंडामाता धर्मदाय ट्रस्टला विनंतीला मान देऊन आज इथे सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि समाज बांधवांच्या साक्षीने आज सोहळा लवकरच सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे. उद्या सकाळी ठीक 10 वाजता रविवारी शहराचे लोकप्रिय आमदार अमित अग्रवाल व स्वामीनारायण मंदिराचे मठाधिपती आनंदजीवन स्वामी आणि प्रमुख मान्यवर आणि समाज बांधव यांच्या आणि महिला यांच्या सहकार्याने उद्या 50 कोटी त्रिशूळ तीर्थस्थळाचा अनावरण सोहळा उद्या संपन्न होत आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावं असं मी पंचावतीने आवाहन करतो. आणि 2 ते 5 जुलै रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावं. 2 जुलैला गुरुवारी सकाळी 8:30 वाजता स्वस्तिक चौकातून चोटीला चामुंडा मातेचं मूळ उगमस्थान जे चोटीला इथून जे ज्योत आपल्या आगमन होणार आहे आणि ते ज्योत सहित आणि महाबलीपुरम इथून जे आपली काळ्या पाषाणाची महाबलीपुरम इथून मूर्ती आलेली चामुंडा मातेची तिचं मिरवणूक आपले संगीत आणि ढोल ताशे आणि च्या माध्यमातून सगळ्या समाजबांधवांच्या उपस्थितीत स्वस्तिक चौकातून कराचीवाला खुंट राम मंदिर आणि गांधी पुतळ्यापासून एकरा माता मंदिर कडून ही मंदिरावर आपली विराजमान होईल. आणि 3 आणि 4 तारखेला सपत्नीक होम हवन भाविकांचे पूजेचा विधी जे वैदिक आपले गुरुजी पुष्कर दीक्षित यांच्या उपस्थितीत हा सपत्नीक पूजा होम हवन विधी सगळे संपन्न होणार आहे. आणि 5 तारखेला आपले धुळ्याचे पालकमंत्री आणि राजशिष्टाचार पणन मंत्री श्री जयकुमार भाऊ रावल त्यांचे देखील कुलस्वामिनी चामुंडा माताजे आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे देखील कुलस्वामी चामुंडा माताजे आणि प्रमुख स्थानिक आमदार अमित अग्रवाल, मंजुळाताई गावित, राम बदाने आणि ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा, नंतर राजवर्धन कदम बांडे, अमरीश भाई शिरपूरचे अमरीश भाई पटेल, भूपेश भाई पटेल आणि माजी महापौर सर्व या मान्यवरांच्या आणि समाज बांधव महिलांच्या उपस्थितीत या कार्यक्रम सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि या सर्वांच्या उपस्थितीत आज संपन्न होणारे 5 तारखेला सकाळी 10 वाजेला सर्व भाविकांनी आणि समाज बांधवांनी आणि उपस्थित राहावं असं मी तुमच्या वतीने आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.